त्याचं लग्न जमू दे, पण अहो, काय होतंय? काय काय होतंय? काय होतंय? कुठे आहे का? कुठे आहे का इथे? वैद्याला बोलवा ना. अहो, काय होतंय तुम्हाला? कुठे आहे का? बोलवा ना वैद्यांना. कसं अचानक कसं झालं तुम्हाला? काहीच कळत नाही. अहो काय झालं यांना? काय होतंय? अहो, बघा ना यांना छातीत कळ येते. मला काहीच सुचत नाही. अहो, बघा ना. नाही नाही, तुम्ही थांबा. तुम्हाला आता बरं वाटतंय का? आता बरं वाटतंय. तू हे कसं केलंस? वैद्यकीय शिकलीस का? हो नाही नाही, मी वैद्यांकडून ऐकलं होतं असं हृदयविकाराचा झटका आल्यावर असं करायचं. देवाची कृपा. देवाच्या कृपेने उपयोग झाला. तुम्हाला हाच त्रास आधीपासून होतोय का? नाही नाही, आज असं अचानक झालंय. याआधी मी अगदी ठणठणीत होतो. मग काही चिंता आहे का? हो, आमचा मुलगा गोमुख तो लग्नाला तयारच होत नाही. त्याच्या भविष्याच्या चिंतेत सतत काळजीत असतात. अहो काळजी नका करू. खंडोबा आहेत, स्वामी आहेत, त्यांच्या कृपेने योग्य वेळ आल्यावर सगळं काही ठीक होईल. तुमच्याही मनात तेच झालं का जे माझ्या मनात आहे? हो, कुणाची गाठ कुणासोबत बांधली जाणार आहे विधिलिखित आहे. मात्र ज्यांची गाठ बांधली जाईल त्यांना एकत्र तळी भंडारा उचलावाच लागेल. शिवशंकर शंभो. हे काय? लोखंडाचा रस. हेच दे पहिला आम्हाला, आणि हिला पण दे. अगं तू आमची जागा घ्यायला योग्य आहेस असं वाटतं ना तुला? मग पिया रस, काही होत नाही. दे रे हिला. स्वामी, स्वामी मला माफ करा. माझं चुकलं स्वामी, माझं चुकलं. कपिले, गुरुच्या पावलावर पाऊल ठेवावं पण गुरुची नक्कल करू नये. स्वतःला गुरु समजू नये. आला तुम्ही दोघींनीच कान भरलेत ना स्वामींकडे की मी लोकांना उपदेश करते म्हणून? माझं चांगलं झालेलं ना तुम्हा दोघींनाही पाहवत नाहीये. कपिलाताई, अहो आम्ही का स्वामींचे कान भरू? अहो तुम्ही चुकीचं वागलात म्हणून स्वामींनी तुम्हाला अद्दल घडवली. हे आमच्या कानावर आलं होतं. म्हणून म्हणते, स्वामी बनण्याचा प्रयत्न नका करू. कपिलताई, स्वामी भक्ताने सत्य सांगणं हे गरजेचं आहे. चुकणाऱ्याला तू चुकतोयस असं सांगणं हे सेवकाचं कर्तव्यच आहे. मला शिकवू नका माई. आणि माझ्या गोष्टींमध्ये तुम्ही नाक खुपसू नका, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई दिसणार नाही तुम्हाला. कपिलाताई,
आम्ही स्वामी भक्त आहोत, त्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार आहेत आणि त्यामुळेच आम्ही नेहमी खरं बोलतो. बरं ते जाऊ द्या, स्वामींनी तुम्हाला पांढरी फुलं आणायला सांगितली होती, ती आणलीत का? मी का सांगू तुम्हाला? हा, कपिले, पांढरी फुलं आणलीस? स्वामी, अहो गावातल्या प्रत्येक बागेत गेले मी, पण पांढरी फुलं कुठेच नव्हती. सगळीकडे जांभळीच फुलं होती आज. अहो कपिलामाई, असं का करताय? मी आत्ताच गावातून आलो, बऱ्याच ठिकाणी पांढरी फुलं होती. अहो मला सांगितलं असतं मी आणली असती. स्वामी या कामचुकारपणा करतायत, तुमच्याशी खोटं बोलतायत. गयाताई, काम चुकारपणा करत नाहीये. आणि हो, मी खोटं बोलत नाहीये. पांढरी फुलं तिथे नव्हती. माझ्या या डोळ्यांनी बघितलंय मी, एकही पांढरं फुल नव्हतं तिथे. कपिले, प्रश्न विश्वासाचा नाही, दृष्टीचा आहे. शिव शंकर शंभो. सांग बरे, फुलं कुठल्या रंगाची आहे? काय स्वामी, अहो जांभळ्या रंगाचीच फुलं आहेत ती. कपिलाताई, अहो समोर पांढरी फुलं असताना तुम्ही जांभळी फुलं आहेत असं का म्हणताय? नाही, मला व्यवस्थित दिसतंय, ती जांभळी फुलं आहे. तुम्हीच बघा. ठीक आहे. स्वामी, अहो मगाशी ही फुलं जांभळी होती आणि आता सुवास घेतल्यानंतर पांढरी कशी झाली? कपिला, ही फुलं आधीपासून पांढरीच होती, पण तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. जशी दृष्टी तशी सृष्टी. म्हणून मनाचं आणि नजरेचं शुद्धीकरण गरजेचं आहे. आमच्या गोमुखचंही तसंच आहे. त्याला फक्त परमार्थात स्वारस्य आहे, पण प्रपंचात दडलेला परमेश्वर त्याला दिसतच नाही. शिव शंकर शंभो. गोमुखा, अरे काय रे, काय झालं? फार काळजीत दिसतोयस. हा, काही अडचण आहे का? नाही, अडचण नाही, पण पण काय? मघापासून बघतीये मी, फार अस्वस्थ वाटतोयस मला. काय झालं सांग मला. ताई, मी गणपतीच्या स्तुतीपर काव्य लिहितोय. माझ्या काही ओळी लिहून झाल्यात. तू ऐकतेस का? तुला वाचून दाखवतो बघ. तुला कशा वाटतायत त्या सांग. अरे वा, हो हो, ऐकव की मग. वक्रतुंड विनायक माझा, विघ्न हरुनी दारी येतो. संकट काळोख मिटवून मंगळ प्रकाश पेरतो. सद्बुद्धीची ओंजळ देतो, करुणा अनंत वाहतो. भक्त हृदयात स्थिरावो, गणराय माझा नित्य राहतो. अप्रतिम. तुझ्या शब्दांमध्ये तर भावभावना आहेत आणि एक वेगळीच ताकद आहे बघ. किती सुंदर लिहिल्यास या ओळी तू. आणि हो गोमुख, अरे यातूनच कळतंय की
गणेशाप्रती तुझ्या मनात किती श्रद्धा आहे ते. हो ताई, पण का कोणाच ठाऊक यापुढे मला काही सुचतच नाहीये. म्हणजे माझं मनच लागत नाहीये. कालपासून या 4च ओळी लिहून झाल्यात बघ. काही लिहायला गेलो ना की मन विचलित होतं किंवा मग माझं मनच लागत नाही. हे असं सुरू आहे बघ सगळं. मग तू घरी बसून हे सगळं करत असणार तर मग असं होणारच की रे. घरात बसून म्हणजे? तू हे जे काही करतोयस ना रे, त्यासाठी हे वातावरण काही योग्य नाही रे. मुळात या सगळ्या गोष्टी लिहायला, सुचायला, रचायला शांतता आणि एकांत लागतो हो. आणि गोमुख, असा एकांत तर तुला या घरात अजिबात मिळणार नाही. आणि मग तुझं मन असंच विचलित होत राहणार बाबा. म्हणजे अरे गोमुख, तू बघ ना, ऋषी मुनींनी मोठे मोठे ग्रंथ, पोथ्या, हे सगळं जे काही लिहिलंय ना, ते लांब वनात, दऱ्या खोऱ्यात जाऊन लिहिलंय. तू हे घर सोडून जर गेलास ना, तरच तुला ही एकांतता आणि शांतता मिळेल. एवढंच नाही हा, अनेकांना तर देवाचा साक्षात्कार सुद्धा झालाय. तीर्थाटन करताना, गंगेत स्नान करत असताना. अगदी बरोबर आहे ताई तुझं. मीही अशाच एका मुलींबद्दल ऐकलंय. ते गणपतीचे फार मोठे भक्त होते. गणपती बाप्पाच्या सेवेत त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. मग एक दिवस त्यांनी त्यांचं गाव सोडून सर्वत्र संचार केला. गणपतीच्या अनेक मंदिरांना भेट दिली आणि संन्यास घेऊन तीर्थाटन केलं. शिवाय ठिकठिकाणी गणपतीच्या मंदिराची स्थापना केली. आणि मग एक दिवस गणपतीच त्यांच्यावर प्रसन्न झाला. सदेह कैलासावर घेऊन गेला म्हणे, शंकर आणि पार्वतीच्या दर्शनासाठी. अरे हो, पण हे सगळं होण्यासाठी ते घरी नाही ना राहिले. सेवेत स्वतःला अखंड वाहून घेतलं. आपलं घर, गाव सगळं त्यांनी सोडून दिलं होतं. त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं. तेव्हाच तर हे सगळं घडून आलंय. आणि हे मिळवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टींचा त्याग हा करावाच लागतो. तुझ्या मनात असा विचार असेल ना, तर तुला हे आपलं घर सोडावं लागेल, आपली माणसं सोडावी लागतील, तरच हे सगळं साध्य होईल. ताई, मी सुद्धा असंच काहीतरी करू का? नाही म्हणजे माझं इथं मन लागत नाहीये, काही सुचत नाहीये. शिवाय बाप्पाच्या सेवेत खंड. मी तिकडे गेलो तर मला सुद्धा ते साध्य करता येईल. हो ना ग ताई? तेच तर सुचवतेय मी. आणि मलाही तेच हवंय गोमुख. नाही, तू विचार करतोयस ते ठीक आहे, पण आपले आई बाबा तुला नाही जाऊ देणार रे. आणि बहीण म्हणून मी तुला जा असं कसं सांगू रे? मला खरंच कळत नाही रे, मी तुला सांगू की नको. आणि आम्हा सगळ्यांसाठी तू फार महत्वाचा आहेस रे. एकीकडे तू आमच्यासाठी फार महत्वाचा आहे आणि दुसरीकडे तुझ्या आध्यात्मिक उन्नतीचा प्रश्न आहे खरं तर. आणि गोमुखा, मला असं वाटतं की ती तू उन्नती गाठलीच पाहिजेस. नाहीतर अरे, तू एवढी भक्ती करून, बाप्पाची सेवा करून काय मिळवलं रे मग? आई, जे एक नासक फळ सगळी फळं खराब करतात, तसंच फुलांचं आणि माणसांचंही आहे. कोण आपलं आयुष्य फुलवतंय आणि कोण नासवतंय हे ओळखता आलं पाहिजे.